प्रोडक्शन लाइफ स्पॅन आहे ना, लाइफ स्पॅन ऑफ ह्युमन बिईंग or man or woman है ना, if we will consider that lifespan is approximately 50 to 60 years आहे असं म्हणूया आपण. ठीक आहे. सन घेतला त्याचं पण काहीतरी लाईफ स्पॅन असणार आहे, अर्थ घेतली त्याचं पण काहीतरी लाईफ स्पॅन असणार आहे. प्रत्येक ऑब्जेक्टचं, प्रत्येक वस्तूचं ह्या पृथ्वीवरती लाईफ सायकल मध्ये लाईफ स्पॅन आहे ना. लाईफ स्पॅन म्हणजे आपण त्याचं जगणं किंवा इयर म्हणूया ना, नंबर ऑफ इयर्स फॉर विच दॅट पर्टिक्युलर प्रोडक्ट अँड remains active on the earth, त्याला आपण म्हणतोय लाईफ स्पॅन. in the absence of being आहे ना, in tune with the natural processes, what we see and ultimately is resource depletion and pollution. रिसोर्स म्हणजे संसाधन आहे, डिप्लेशन म्हणजे संपून जाणं. जसा ओझोनचा लेअर म्हणतो आपण O3. येस, हॅलो हॅलो. Yes, sir. ही जर पृथ्वी कन्सिडर केली तर ह्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये असं काहीतरी पर्टिक्युलर डिस्टन्स सोडून, ठीक आहे, त्या वातावरणामध्ये ओझोनचा लेअर आहे ना, O3 ऑक्सिजनचाच पार्ट आहे हा. काय म्हणायचं त्याला बघा ना, केमिकली काय म्हणतात, आयसोटोप म्हणतात का काय म्हणतात बघा. O3 आहे ना, ओझोन. ऑक्सिजनला आपण म्हणतो O2. मग O2 to O3 आहे, हे कन्व्हर्जन आपल्याला जमतंय काय? जर जमत नसेल तर तो ओझोन लेअर डिप्लीट होणार नाही ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे. कुठेतरी आपण शिकला असेल क्लोरोफ्लोरोकार्बन CFC, which is used as a refrigerant in the air conditioning systems or refrigeration processes मध्ये वापरला जातो. तो आहे काय, तो क्लोरोफ्लोरोकार्बन, which is hazardous for the ozone layer and which is the responsible for depleting the ozone layer and O3 ला नष्ट करण्याचं काम तो CFC क्लोरोफ्लोरोकार्बन करतोय. मग त्याला काही पर्याय असेल, अमोनिया असेल, NH3, वॉटर असेल, कार्बन डायऑक्साइड असेल, असे काही गॅसेस वापरून आपण रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग साठी वापरू शकू काय, जेणेकरून ह्या ओझोनचं डिप्लिशन होणार नाही. बरोबर का? हॅलो हॅलो. यस, आवाज येतोय का? हॅलो. प्लीज मेन्शन युअर रोल नंबर्स इन द चॅट बॉक्स. आय होप Yes, sir. everyone has mentioned roll numbers in the chat box. So resource depletion is the symptom म्हणलेलं आहे ना, लक्षण आहे. सिम्पटम म्हणजे काय? लक्षण. रिसोर्स डिप्लिशन म्हणजे संसाधनांचं संपून जाणं, is the symptom म्हणजे लक्षण आहे of using the natural resources at a rate which is greater than the rate at which it is produced in the nature. अर्थ काय बघा, जे संसाधन आहेत त्यांचं संपून जाणं हे लक्षण आहे. कशामुळे? नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक संसाधनांचा जो काही वापर आहे, तो वापर करण्याचं रेट म्हणजे प्रमाण म्हणूया, हे ग्रेटर आहे, जास्त आहे हा रेट आहे, ऍज कम्पेअर्ड टू इफ वी विल कन्सिडर ऑल दिस नॅचरल रिसोर्सेस गेट्स प्रोड्युस्ड इन द नेचर. निसर्गामध्ये उत्पन्न होण्यासाठी लागणारा टाइम आणि त्यांना वापर करण्यासाठी, माणूस वापर करण्यासाठी लागणारा टाइम किंवा रेट, कुठला रेट जास्त आहे? हॅलो हॅलो, विचार करा. हॅलो. फॉर एक्झाम्पल दिलं तिकडे समजून घेण्यासाठी, इफ वी यूज फॉरेस्ट, जर आपण वन कन्सिडर केली आहे, फॉरेस्ट म्हणजे वन, जंगल, ऍट अ रेट आहे ना ग्रेटर दॅन द रेट ऍट विच इट इज प्रोड्युस्ड इन द नेचर आहे ना. निसर्गामध्ये वन बनण्यासाठी 100 वर्ष लागत असतील तर ते तोडण्यासाठी मला वाटतं 2-3 महिन्यामध्ये सगळे तोडून टाकतोय माणूस. येस, हॅलो हॅलो. त्याच्यामुळे रिसोर्स डिप्लिशन होत आहे ना, संसाधनांचं संपून जाणं हे कशामुळे होतंय, तर माणूस जो काही वापरतोय नॅचरल रिसोर्सेस, ते वापरण्याचा रेट हा जास्त आहे. कोणाच्या रेट पेक्षा? नेचर मधून उत्पन्न होण्याच्या रेट पेक्षा वापरण्याचा रेट जास्त आहे. बरोबर का? हॅलो हॅलो हॅलो. यस, हॅलो. दुसरं एक्झाम्पल. हॅलो
हॅलो, Yes, sir. एखादं कोणतर जागा राहावा की आहे बरं का. येस नो समजलं नाही तर नो म्हणायचं, ठीक आहे. मग मी ते परत सांगू शकतो. येस म्हणल्यानंतर एकाला जरी समजलं तरी बास झालं माझ्यासाठी, ठीक आहे. 41 पार्टिसिपंट्स आहेत त्या आपल्या झूम मीटिंग मध्ये. एकाला जरी कळलं तरी बास झालं, बाकीचे झोपलेलेच दिसतात आहेत सदन कदा, ठीक आहे. रिस्पॉन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट आहे. CS चं लेक्चर आता मी ऐकत होतो 10 मिनिटं. किती छान पद्धतीने शिकवतात आम्हाला. असं शिकवणारे फॅकल्टीज जर असले असते, कम्युनिकेशन स्किल, अजून थोडस इंग्लिश जोरात झालं असतं बरं का. येतंय का लक्षात? हॅलो हॅलो. Yes, sir. मग हे रिसोर्स डिप्लिशनचं एक एक्झाम्पल देतोय मी. बघा, आईच्या गर्भामध्ये ज्यावेळेस आपला जन्म होत असतो आहे ना, किती महिने असतो आपण? अप्रॉक्सिमेटली 9 महिने पकडतात. येस हॅलो. Yes, sir. म्हणजे आपण पण एक संसाधन आहे, लक्षात घ्या. रिसोर्स आहेत आपण, रिसोर्स. ह्या पृथ्वीवरती जन्म होतोय, आपली निर्मिती होते आई वडिलांकडून. मी मागच्या सेशन मध्ये सांगितलं आहे, आपला जो जन्म आहे तो आई वडिलांच्या निर्मितीमधून होतोय म्हणूया आपण, निसर्गातून होतोय म्हणूया आपण. मग त्याला सुद्धा 9 महिने लागतात आहेत. पण जन्म झाल्यानंतर त्या अर्भकाचा जीव घेण्यासाठी किती वेळ लागतो? हॅलो, विचार करा. यस, त्या Yes, sir. पद्धतीने नेचर मधून निर्मिती होत असतानाचा रेट हा, त्याला काहीतरी कालावधी लागतोय. पण माणूस काय करतोय, तो डिप्लिशन करण्याचा रेट जास्त आहे. नैसर्गिक संसाधन संपवण्याचा रेट जास्त आहे. समजतंय का हो? हॅलो. Yes, sir. त्याच्यामुळे रिसोर्स डिप्लिशन होतंय. आज अमेझॉन जंगलाचा जर अभ्यास केला तर मला वाटतं 20% काहीतरी ऑक्सिजन पूर्ण जगासाठी आहे, पूर्ण पृथ्वीसाठी आहे. 20% ऑक्सिजन त्या अमेझॉन जंगलामधून मिळतोय. जगातलं सगळ्यात मोठं जंगल जर कुठलं असेल तर ते अमेझॉन जंगल म्हणतात. मग ते पण जाळलं जातं किंवा त्यातली झाडं तोडली चाललेली आहेत. मग उद्या 20% ऑक्सिजन जर त्या अमेझॉन जंगलामधूनच मिळत असेल आणि ही जर तोडण्याचं प्रमाण जर जास्त असेल तर ऑब्विसली इन द फ्युचर वी विल नॉट गेट ऑक्सिजन आहे ना, विच इज रिक्वायर्ड फॉर ह्युमन बिईंग टू लिव्ह लाईफ. येस हॅलो. Yes, sir. त्याच्यासाठी रिसोर्स डिप्लिशनचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि मगाशी मी म्हणलं, आपण पण एक रिसोर्स आहोत, आपण पण संसाधन आहोत. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे ज्यावेळेस तुमची फायनल इयरला गेल्यानंतर इंटरव्ह्यू घेतलं जाणार आहे, त्यावेळेस इंटरव्ह्यू घेणाऱ्या ज्या व्यक्ती येतात त्यांना HR म्हणतात. एचआर राऊंड असतो. HR राऊंड म्हणजे काय? ह्युमन रिसोर्स राऊंड. अशी माणसं जी ह्युमन रिसोर्स घेतात कंपनीसाठी, म्हणजे तुम्ही तिथे रिसोर्स असता, संसाधन असतात त्या कंपनीसाठी. येतं का लक्षात? इट मीन्स यू आर दी प्रोडक्ट. तुम्ही प्रोडक्ट असताय, त्या कंपनीसाठी तुम्ही प्रोडक्ट असता. तुमचा वापर केल्यामुळे आहे तुम्हाला त्याचं कॉम्पेन्सेशन दिलं जातं इन दी फॉर्म ऑफ सॅलरी म्हणू आपण, किंवा वेजेस म्हणूया आपण, पगार म्हणूया आपण. येस हॅलो. Yes, sir. जसं आपण आई वडिलांचं प्रोडक्ट आहोत, त्याच पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही कॉलेज किंवा एज्युकेशन सेक्टरमध्ये जाता त्यावेळेस तुम्ही तिथले प्रोडक्ट असता. समजून घ्या. वेगवेगळ्या प्रोसेसेस होत असतात तुमच्यावरती, वेगवेगळे विषय तुम्हाला शिकवले जातात. म्हणजेच ती प्रक्रिया आहे जिकडे प्रोडक्ट तयार होत असतात. आणि तयार झालेलं प्रोडक्ट हे 4 वर्षानंतर कंपनीला सुपूर्त केलं जातं म्हणूया आपण, कंपनीला दिलं जातं आहे ना. कंपनी तिकडे परत त्या प्रोडक्टची काळजी घेते. ऍसेट म्हणू शकतो आपण याला. म्हणजे आज तुम्ही एक ऍसेट आहात. फायनान्शियली, आर्थिकदृष्ट्या जर अभ्यास केला तर आपण एक ऍसेट आहोत, लक्षात घ्या. आपल्याला काहीतरी किंमत आहे, आपल्याला काहीतरी किंमत येणार आहे भविष्यामध्ये. येस. Yes. Yes, sir. ब्रँड अँबॅसिडर म्हणलं जात आहे. काही हिरो हिरोईन असतात, सेलिब्रिटीज असतात, मॉडेल्स असतात, त्यांना ब्रँड अँबॅसिडर म्हणलं जात आहे. म्हणजे काय? दे आर रिप्रेझेंटिंग दॅट प्रोडक्ट.
दे आर द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ दॅट प्रोडक्ट. समजतंय का हो? हॅलो, मॉडेल होतात ते, काय बघा, जसं मोबाईलचं मॉडेल असतं त्या पद्धतीने ते मॉडेल होतात. का तर त्यांना काहीतरी व्हॅल्यू असते म्हणून ती व्हॅल्यू त्या प्रोडक्ट मध्ये पाहिली जाते. येतं का लक्षात? ब्रँड अँबॅसेडर म्हणजे काय? हॅलो, यस. Yes, sir. मग त्याच्या अर्थानं ते रिसोर्स डिप्लिशन काय आहे ना, रिसोर्स हा शब्द समजून घ्या, संसाधन म्हणतोय आपण. पेट्रोल असेल, डिझेल असेल, कोल असेल, कोळसा, गोल्ड असेल, स्टील असेल, ऑल दीज आर दी रिसोर्सेस. मटेरियल मध्ये मग धातू आणि अधातू, मेटल आणि नॉन मेटल. पिरियडिक टेबल मधले सगळे ते काय बघा, एलिमेंट्स. एलिमेंट्सच का? Yes, sir. तो सिमिलरली पोल्युशन काय आहे मग, आहे ना, पोल्युशन इंडिकेट्स दॅट वी आर प्रोड्युसिंग समथिंग. आपण असं काहीतरी निर्माण करतोय ना, विच डज नॉट रिटर्न टू दी सायकल इन दी नेचर. वापस निसर्गामध्ये ते जाऊ नाही शकत आहे, त्याला म्हणतोय आपण पोल्युशन. मग सॉइल पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन असेल, नॉइज पोल्युशन असेल, अजून कसलं पोल्युशन? हॅलो, पोल्युशनचे टाईप आठवतात का? नॉइज पोल्युशन, साऊंड पोल्युशन, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन. अजून काही? हॅलो, अजून काही? Soil pollution. हा, सॉइल पोल्युशन, वॉटर पोल्युशन. आजकाल पेट्रोलमध्ये पण बघा आहे ना, त्याला अडल्ट्रेशन म्हणतात, भेसळ. मधामध्ये भेसळ आहे. फिजिकल फॅसिलिटीज मिळवण्याच्या नादामध्ये सगळं आपण हायब्रिड करत चाललेलो आहे ना, हायब्रिड. त्याची क्वालिटी ढासळवत नेत चाललोय. समजून घ्या, पोल्युशन आणि अडल्ट्रेशन मध्ये फरक आहे. अडल्ट्रेशन हे जाणून बुजून केलं जात आहे आणि पोल्युशन हे नैसर्गिक प्रक्रियेमधून होत आहे, जिकडे वी आर प्रोड्युसिंग समथिंग आहे. आणि हे पोल्युशन करणारे पण ह्युमनच आहेत. वाघ पोल्युशन करतो का जंगलात? हॅलो, किंवा माकड असेल, कोल्हा असेल, हरिण असेल, ससा असेल, आर दे प्रोड्युसिंग पोल्युशन? आर दे रिस्पॉन्सिबल फॉर पोल्युशन? हॅलो, No, sir. म्हणजे असं काहीतरी निर्माण करतोय जे वापस नेचर मध्ये जाऊ नाही शकत आहे. पोल्युशन इंडिकेट्स दॅट वी आर प्रोड्युसिंग समथिंग म्हणजे काहीतरी आपण प्रोड्यूस करतोय, निर्माण करतोय ना, विच डज नॉट रिटर्न टू दी सायकल इन दी नेचर. वापस निसर्गामध्ये त्या गोष्टी जाऊ नाही शकत. इट इज प्रोड्युस्ड ऍट द रेट that is faster than the rate at which it returns to cycle in the nature. आहे प्रोड्यूस होण्याचा रेट जास्त आहे, निसर्गामध्ये वापस जाण्याचा रेट कमी आहे, त्याच्यामुळे ते पोल्युशन म्हणतो आपण त्याला. आणि एक्झाम्पल आपण सांगितलंच होतं, इथे पण मेन्शन केलेलं आहे. प्लास्टिक इज द बेस्ट एक्झाम्पल. प्लास्टिक्स आर ऑफ टू टाइप्स, डिग्रेडेबल प्लास्टिक अँड नॉन डिग्रेडेबल प्लास्टिक. डिग्रेडेबल प्लास्टिक म्हणजे विघटन होऊ शकणारं प्लास्टिक. नॉन डिग्रेडेबल प्लास्टिक म्हणजे जसं विघटन होऊ नाही शकत पृथ्वीवरती 100 वर्षापर्यंत पृथ्वीवरती तसंच राहतं, त्याला म्हणायचं नॉन डिग्रेडेबल प्लास्टिक. सो वी शुड नॉट सपोज टू यूज नॉन डिग्रेडेबल प्लास्टिक इन आवर डे टू डे लाईफ. यस, कसलं प्लास्टिक वापरलं पाहिजे मग? डिग्रेडेबल प्लास्टिक वापरलं पाहिजे, बरोबर का हो? हॅलो. Yes, sir. तर इकडे आपला तिसरा डायमेन्शन जो ह्युमन ऑर्डरचा, मानवी व्यवस्थेचा तिसरा डायमेन्शन जो होता, तो प्रोडक्शन वर्क हा संपला. इकडे आपण पुढच्या डायमेन्शन कडे जातोय, जस्टिस प्रिझर्वेशन. नाही, हे पण थोडस आपण पाहिलं होतं, हार्मनी मेंटेन करत असताना फॅमिलीमध्ये. यस, जस्टिस इज दी, काय बघा ना, जस्टिस इज इन दी रिलेशनशिप. नातेसंबंधामध्ये तो न्याय आहे ऍक्च्युली. प्रिझर्वेशन म्हणजे संवर्धन. आणि ते म्हणलंय ना, वी हॅड आहे ना डिस्कस्ड अबाउट जस्टिस. जस्टिसची व्याख्या दिली जी आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. जस्टिस इज द रेकग्निशन ऑफ ह्युमन रिलेशनशिप. मानवी नातेसंबंध जे काय आहेत ते ओळखणं. रेकग्निशन म्हणजे ओळखणं.
जस्टिस हे काय आहे तर ओळखणं आहे. मानवी मानवी नातेसंबंध काय आहेत हे ओळखणं आहे. इट इज फुलफिलमेंट, इट्स फुलफिलमेंट. त्यांना मानवी मानवी नातेसंबंधांची परिपूर्तता करणं म्हणजे जस्टिस आहे. अँड इव्हॅल्युएशन, इव्हॅल्युएशन म्हणजे मूल्यांकन करणं आहे. लीडिंग टू म्युच्युअल हॅपीनेस, आपापसामध्ये हॅपीनेस येण्यासाठी जस्टिस आहे. बरोबर का? हॅलो हॅलो. आता इथे महत्वाचं दिलंय बरं का, इनजस्टिस आणि जस्टिस कशामुळे होत आहे ना, एखादी व्यक्ती ही अन्याय का करते, एखादी व्यक्ती न्याय का करू शकते आणि एखादी व्यक्ती अन्याय काय का करू शकते, तर इथे उत्तर आहे त्याचं. समजून घ्या, हा महत्वाचा पॅरेग्राफ आहे. वी हॅड डिस्कस्ड अर्लियर दॅट ह्युमन ह्युमन रिलेशनशिप्स, मानवी मानवी नातेसंबंध काय ते ऑलरेडी आपण शिकलेलं आहे, पाहिलेलं आहे. द फिलिंग इज द कोर इश्यू आहे. म्हणजे ह्याच्या गाभ्या, रिलेशनशिपच्या गाभ्यामध्ये जर गेलं, जसं पृथ्वीच्या गाभ्यामध्ये गेलं तर लावारच सापडतो. यस हॅलो हॅलो. Yes, sir. तसं रिलेशनशिपच्या बेसमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला काय सापडतंय, फिलिंग्स सापडतात, नऊ भावना, ज्याला ट्रासिजिआरजीजीएल ने आपण लक्षात ठेवलेले आहेत, नऊ भावना. त्या नऊ भावनेमुळे ऍक्च्युली म्हणजे त्या नातेसंबंधाच्या गाभ्यामध्ये 9 फिलिंग्स आहेत आणि त्याच्यामुळे ऍक्च्युली काय ह्युमन ह्युमन रिलेशनशिप्स आहेत, मानवी नातेसंबंध आहेत. इन ऑर्डर टू एन्श्युअर दी जस्टिस इन दी सोसायटी, मग जर समाजामध्ये जर आपल्याला न्यायाची जर खात्री करायची असेल, वी नीड टू डेव्हलप दी कॉम्पिटन्स, आपल्याला काय केलं गेलं पाहिजे, क्षमतांचा विकास केला गेला पाहिजे. टू अंडरस्टँड अँड एन्श्युअर दी जस्टिस इन दी एव्हरी इंडिव्हिज्युअल, प्रत्येक व्यक्तीमध्ये न्याय समजून जर घ्यायचा असेल तर एकच गोष्ट करायची आहे, वी विल हॅव टू डेव्हलप कॉम्पिटन्स लेवल, आपल्या क्षमतांचा विकास आपल्याला करायचा आहे. किती वेळा हा शब्द आला असेल बघा, किती वेळा हे वाक्य आला असेल बघा, डेव्हलप दी कॉम्पिटन्स. एज्युकेशन घेण्याचं मुख्य कारण हे डेव्हलप दी कॉम्पिटन्स आहे. आपल्या क्षमतांना विकसित करण्यासाठी आपण ऍडमिशन घेतलेलं, इंजिनिअरिंग साठी म्हणा, किंवा कोण वकिली करत असेल, कोण एमपीएससी युपीएससी करत असेल, हे वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण, मेडिकल कोण करत असेल, कोण बीएससी अग्री करत असेल, ह्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये कॉम्पिटन्स लेवल वाढवण्यासाठी आपण ते शिक्षण घेतोय. लक्षात घ्या, आपल्यामध्ये क्षमता वाढवण्यासाठी. बरोबर का? हॅलो हॅलो. मग राईट फिलिंग्स आणि राईट अंडरस्टँडिंग जर कोणामध्ये असेल तर ऑब्व्हियसली दॅट पर्सन विल ऑलवेज आहे ना सपोर्ट फॉर जस्टिस, न्यायासाठी तो समर्थन करत असणार आहे. आता काय होणार बघा, हे महत्वाचं आहे. इन केस, मग अशा एखाद्या केसमध्ये समवन इज नॉट एबल टू डेव्हलप दिस कॉम्पिटन्सी, ह्या प्रकारची जर कॉम्पिटन्सी म्हणजे क्षमता जर एखाद्यामध्ये डेव्हलप झाली नाही तर काय होणार, अँड एंड्स अप डुईंग इनजस्टिस, तर अशी व्यक्ती ही अन्याय करण्यासाठी, अन्याय करून त्या गोष्टींचा शेवट करते, म्हणून आपण एंड्स अप डुईंग इनजस्टिस. मग कुठली व्यक्ती अन्याय करते, समवन इज नॉट एबल टू डेव्हलप धिस कॉम्पिटन्सी. धिस कॉम्पिटन्सी म्हणजे ह्या प्रकारची क्षमतांचा विकास जर एखाद्या व्यक्ती करत नसेल तर ती व्यक्ती पुढे जाऊन अन्याय करत असते. मग अशा केसमध्ये करायचं काय, तिकडे 2 मुद्दे दिलेले आहेत. स्टॉप हिम ऑर हर आहे, त्याला किंवा तिला आहे, अशा व्यक्तीला आहे जी अन्याय करते तिला आपण काय केलं पाहिजे, स्टॉप केलं पाहिजे, थांबवलं पाहिजे ना, फ्रॉम डुईंग फर्दर इनजस्टिस. भविष्यामध्ये इथून पुढे होणारा जो काही इनजस्टिस आहे, अन्याय आहे, तो थांबवण्यासाठी त्या व्यक्तीला, मग ती व्यक्ती एकतर तो असेल किंवा ती असेल, त्या व्यक्तीला थांबवलं पाहिजे. हा पार्ट ए आहे. ऍज वेल ऍज आहे, ऍज वेल ऍज म्हणजे ह्याच्यासोबत काय केलं गेलं पाहिजे, पार्ट बी, वी विल हॅव टू हेल्प हिम ऑर हर, त्याला किंवा तिला आपण मदत केली पाहिजे. कशासाठी, टू डेव्हलप दी कॉम्पिटन्स फॉर एन्शुरिंग जस्टिस, न्यायाची खात्री करत तशा व्यक्तीला आपण त्या व्यक्तीचा कॉम्पिटन्स लेवल म्हणजे क्षमता विकास करण्यासाठी आपण त्यांना मदत केली पाहिजे. समजतं का? दोन्ही गोष्टीमध्ये अन्याय करणाऱ्या व्यक्तीबद्दल सांगितलेलं आहे, काय केलं गेलं पाहिजे. फर्स्ट लेवल, व्हॉट वी विल हॅव टू डू, व्हॉट एव्हर इनजस्टिस इज हॅपनिंग फ्रॉम दॅट पर्सन, वी विल हॅव टू स्टॉप दॅट पर्सन आहे, हिम ऑर हर, मग तो असेल किंवा ती असेल, त्याला थांबवणं हे पहिलं काम आहे.
फर्दर इनजस्टिस त्यांच्याकडून होऊ नये. ऍज वेल ऍज ह्याच्यासोबत पार्ट बी इज ऑल्सो इम्पॉर्टंट. अशा व्यक्तीला आपण हेल्प केली पाहिजे. कशासाठी? टू डेव्हलप हिज ऑर हर अँड ओन कॉम्पिटन्स. त्याचा किंवा तिचा विकास होण्यासाठी आपण मदत केली पाहिजे. आणि ते करत असताना आपण खात्री केली पाहिजे की न्याय केला जातोय का. आता जर प्रेझेंट सिस्टम जर आपण पाहिली तर प्रेझेंट सिस्टम ही मोस्टली कसं आहे, वी सीम टू बी रिस्ट्रिक्टिंग अवर सेल्फ ऍट ए. म्हणजे आपल्याकडून फक्त एकच गोष्ट होते, अन्याय करणारी व्यक्तीला थांबवायचं. पण त्याच्या पुढच्या लेवलला जाऊन आपण त्या व्यक्तीला मदत नाही करत आहे. येतं का हो लक्षात? हॅलो. त्याचा कॉम्पिटन्स लेवल वाढवण्यासाठी अन्यायी व्यक्ती आहे, ठीक आहे, तिला थांबवणं, फर्दर अन्याय होण्यापासून थांबवणं इथपर्यंत ठीक आहे. पण पुढचा पार्ट जो आहे बी एन, त्याच्याबद्दल कोणच हेल्प नाही करत आहे तशा व्यक्तीला की त्यांचं कॉम्पिटन्स लेवल कसा वाढवता येईल न्यायाची खात्री करत. म्हणून ते तसं म्हणलं आहे ना, प्रेझेंट सिस्टम मध्ये आपण ए पार्टच पाहतोय, बी ला आपण बघतच नाहीये. समजलं का? हॅलो 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 हॅलो. येस सर. ह्याचं एक एक्झाम्पल समजून सांगण्यासाठी बघा, एखाद्या व्यक्तीने जर गुन्हा केला, एक मिनिट हा, थोडस एखाद्या व्यक्तीने जर गुन्हा केला आहे, फाशीची शिक्षा सुनावली गेली, काय होतं ह्या प्रोसेसमध्ये? हॅलो, विचार करा. आपण थांबवतोय, ठीक आहे, त्या व्यक्तीला थांबवतोय, अन्याय करणाऱ्यापासून थांबवतोय, फाशीची शिक्षा दिली आहे. थोडक्यात आपण काय करतोय, पनिशमेंट ही शरीराला देतोय, शरीरा थ्रू सेल्फ संपवतोय. हॅलो हॅलो. येस सर. आमच्या काळात होतं ते, छडी लागे छमछम विद्ये येई घम घम. आता जर छडी शिक्षकांनी मारली त्याला तर गुन्हा दाखल होतो. यस. हॅलो हॅलो. येस सर. म्हणजे शरीराला त्रास देऊन आपण त्या सेल्फला सुधारण्याचा प्रयत्न करतोय. आणि जर गुन्हा जास्त मोठा असेल तर शरीराला त्रास देऊन त्या सेल्फला संपवून त्या माणसाचं अस्तित्व संपवतोय. समजतंय का? बघा, जस्टिस येतंय का लक्षात? जाऊया पुढे. हॅलो हॅलो. येस सर. प्रिझर्वेशन काय आहे मग? आहे ना, संवर्धन. प्रिझर्वेशन हॅज टू डू विथ रिलेशनशिप ऑफ ह्युमन बिईंग विथ रेस्ट ऑफ नेचर. आहे संवर्धन कशाचं करायचं आहे? रिलेशनशिप्स ऑफ ह्युमन म्हणजे मानवी नातेसंबंधात त्यांचं पण संवर्धन करायचं आहे. अँड विथ रेस्ट ऑफ नेचर म्हणजे पृथ्वीवरती मानव सोडून राहिलेली जी काही पृथ्वी आहे त्याचं पण संवर्धन करायचं आहे. म्हणजे थोडक्यात प्रिझर्वेशन हॅज टू डू विथ रिलेशनशिप ऑफ ह्युमन बिईंग विथ रेस्ट ऑफ नेचर. याचा अर्थ आहे अख्ख्या पृथ्वीचं संवर्धन करायचं आहे. कळलं का थोडक्यात? हॅलो हॅलो. येस येस सर. येस सर. प्रिझर्वेशन इज द रेकग्निशन. आहे प्रिझर्वेशन काय आहे मग? संवर्धन काय आहे? जतन करणं काय आहे? ओळखणं आहे. काय ओळखणं आहे? ऑफ रिलेशनशिप ऑफ ह्युमन बिईंग, मानवी नातेसंबंधांना ओळखणं म्हणजेच जतन करणं. विथ रेस्ट ऑफ नेचर म्हणजे राहिलेल्या पृथ्वीचा पार्ट, मानव सोडून राहिलेल्या पृथ्वीचा पार्ट, ह्याच्या सोबत ह्युमन रिलेशनशिप जपणं. आज जे काही युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध चालू आहे ते जपवणूक करतंय का हो? हॅलो हॅलो. विचार करा. हॅलो. यस. विचार करा. डिव्हिजन कुठले बघा ना, सी मध्ये एका विद्यार्थ्यांनी धनराज घाडगे आहे, धनराज घाडगे ह्यांनी एक पोस्ट टाकली वार बद्दल. अर्थ कळला का हो त्याचा? हॅलो. इंग्लिश मध्ये होत ते. दोन देशांच्या तरुणांमध्ये युद्ध होतं. अर्थ काय मी फक्त सांगतोय बरं का, तुम्ही नंतर इंग्लिश पहा. दोन देशांच्या तरुणांमध्ये युद्ध होतं, जे तरुण एकमेकांना ओळखत नाहीयेत पण एकमेकांना मारतात आहेत. बरोबर का? हॅलो. येस सर.
Yes. दोन देशांच्या तरुणांमध्ये युद्ध होते. दोन्ही देशाचे तरुण एकमेकांना ओळखत नाहीयेत, पण एकमेकांना मारतात आहेत. आणि हे होण्याचं कारण म्हणजे म्हातारी Old व्यक्ती. हा म्हातारी old म्हातारी people. हा म्हातारी व्यक्ती आहेत. म्हातारी व्यक्ती म्हणजे व्यक्ती, वेगळ्या व्यक्ती आहेत, एजचा संबंध न घेता अशा व्यक्ती आहेत ज्या व्यक्ती एकमेकांना ओळखतात आहेत पण एकमेकांना मारत नाहीयेत. हॅलो, कुणामुळे होतं हे युद्ध आहे? विचार जर केला तर त्या देशाचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, पंतप्रधान असतील किंवा प्रेसिडेंट असतील, तर ते प्रेसिडेंट दोन देशाचे एकमेकांना ओळखत असतात. हॅलो, Yes, sir. पण Yes, ते sir. ते दोघं एकमेकांना मारत नसतात. विचार करा, दोघं एकमेकांना ओळखत असून दोघं एकमेकांना मारत नाहीयेत. पण त्यांच्या अंडर असलेले जे सोल्जर्स आहेत, तरुण आहेत, ते एकमेकांना ओळखत नसताना पण एकमेकांना मारतात आहेत. किती दुर्दैव आहे युद्ध. येतंय का लक्षात? येस, Yes, sir. समजून घ्या. बघा, मग प्रिझर्वेशन शब्दाचा अर्थ काय आहे? तर अख्ख्या पृथ्वीचं संवर्धन, जतन होणं गरजेचं आहे. इट्स फुलफिलमेंट म्हणजे त्याचं परिपूर्तता होणं गरजेचं आहे. इव्हॅल्युएशन होणं गरजेचं आहे. मूल्यांकन होणं गरजेचं आहे. ह्या सर्व गोष्टी जस्टिस सोबत आल्यामुळे जस्टिस प्रिझर्वेशन एकत्रित आलेलं आहे. कळलं का? हॅलो, येस. प्रिसाइजली, थोडक्यात आहे, प्रिझर्वेशन वुड मीन, आता हे महत्वाचं वाक्य बघा, प्रिझर्वेशन म्हणजे काय? एनरिचमेंट म्हणजे ह्याला आपण नर्चरिंग म्हणूया. ज्या सेल्फच्या 3 जबाबदाऱ्या होत्या, बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फच्या 3 जबाबदाऱ्या शरीराच्या प्रती आपण शिकल्या, त्या म्हणजे शरीराचं पालन पोषण करणं, शरीराचं प्रोटेक्शन करणं, संरक्षण करणं, शरीराचं योग्य वापर करणं, राईट युटिलायझेशन ऑफ आवर ओन बॉडी. सिमिलरली इथे ह्या वाक्यामधून आपण समजून घ्यायचंय की निसर्गालाच शरीर समजलेलं आहे. मग निसर्गाला जर शरीर समजलं असेल तर प्रिझर्वेशन म्हणजे काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या वाक्यामध्ये. प्रिझर्वेशन वुड मीन एनरिचमेंट, प्रोटेक्शन अँड राईट युटिलायझेशन ऑफ द रेस्ट ऑफ द नेचर. पृथ्वी सोडून राहिलेला जो काही निसर्ग आहे ना पृथ्वीवरती, त्याचं पालन पोषण करणं, त्याचं संवर्धन करणं, त्याचं पालन पोषण करणं, संरक्षण करणं आहे. आणि तिसरं, त्या निसर्गाचा योग्य वापर करणं म्हणजेच प्रिझर्वेशन आहे. कळलं का प्रिझर्वेशन म्हणजे काय? थोडक्यात नेचरला शरीर समजलेलं आहे. नेचरला जर शरीर समजलं तर प्रिझर्वेशनची व्याख्या कळेल. समजलं का हो? हॅलो, यस. मग खात्री काय करताय? संवर्धन, जतन करणं खात्री काय करताय? प्रिझर्वेशन एन्श्युअर्स प्रॉस्परिटी इन ह्युमन बीइंग आहे. मानवामध्ये समृद्धी आणण्याची खात्री प्रिझर्वेशन करतंय. एनरिचमेंट म्हणजे पालन पोषण म्हणूया आपण, समृद्ध करणं आहे निसर्गाला. रेस्ट ऑफ नेचर म्हणजे मानव सोडून राहिलेली अख्खी पृथ्वी, त्याचं एनरिचमेंट करणं म्हणजे पालन पोषण करणं, प्रोटेक्शन म्हणजे संवर्धन करणं, अँड राईट युटिलायझेशन म्हणजे योग्य वापर करणं, निसर्गाचा योग्य वापर करणं म्हणजेच जतन करणं, म्हणजेच संवर्धन करणं. आज जेवढी झाडं लावली जाते किंवा आपोआप येतात आहेत त्याच्यापेक्षा जास्त झाडं तोडली जातात आहेत. बरोबर का? त्याला संवर्धन म्हणायचं का मग? हॅलो 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 हॅलो. No, sir. आता नियम कसा आहे बघा, वाळलेली झाडं तोडा किंवा तोडू शकतो, वाळलेली झाडं तोडू शकतो. म्हणून माणूस काय करतोय? झाडांना वाळवतोय, जाळतोय आधी त्या वनांना, जाळल्यानंतर मग ते वाळतात आणि जाळल्यानंतर काय म्हणतात? तिथे वनवा पेटला, वनांमध्ये वनवा पेटला, आग लागली आहे आणि मग झाडं वाळली. झाडं वाळल्यानंतर मग तोडायची. समजतं बघा? मग तिकडे एनरिचमेंट होतंय का, प्रोटेक्शन होतंय का, योग्य वापर त्या निसर्गाचा होतोय का, ह्या सर्व गोष्टींचा स्टडी म्हणजेच प्रिझर्वेशन. मग थोडक्यात जस्टिस एन्श्युअर्स फिअरलेसनेस इन दी सोसायटी. न्याय कशाची खात्री करतंय? अशा समाजाची खात्री करतंय जिकडे भीतीमुक्त समाज निर्माण होण्यासाठी न्याय खात्री करतंय.
अँड प्रिझर्वेशन एन्श्युअर्स, संवर्धन जतन करणं कशाची खात्री करते? म्युच्युअल फुलफिलमेंट विथ द रेस्ट ऑफ नेचर. म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणजे आपापसामध्ये एकमेकांची परिपूर्तता करणं. रेस्ट ऑफ नेचर म्हणजे पृथ्वीवरचा मानव सोडून राहिलेली सगळी पृथ्वी, त्यालाच आपण को एक्झिस्टन्स म्हणतोय. कळलं का? प्रिझर्वेशन जस्टिस. हॅलो 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 हॅलो. Yes, sir. ठीक आहे, जाऊया पुढच्या पॉइंट कडे. एक्सचेंज स्टोरेज. दिस इज द लास्ट फिफ्थ पॉइंट आहे. फिफ्थ डायमेन्शन ऑफ ह्युमन ऑर्डर. मानवी व्यवस्थेचा हा पाचवा आयाम आहे, पाचवा पैलू आहे एक्सचेंज स्टोरेज. अर्थ समजून घ्या. एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण, स्टोरेज म्हणजे साठवणूक. मराठी अर्थ जर पाहिला तर एक्सचेंज मीन्स शेअरिंग. आता इकडे दोन शब्द आहेत बरं का, अति महत्वाचे. शेअरिंग म्हणजे वाटप करणं म्हणूया आपण, किंवा एकमेकांना देणं. घरामध्ये जर मोठी कॅडबरी आणली असेल किंवा फॅमिली पॅक आईस्क्रीमचा आणला असेल तर आपण शेअर करतो. यस, का एकटंच खातो? हॅलो हॅलो हॅलो. येतंय का लक्षात? हो, 38 जण आहेत बरं का. मला एक दोघांचेच रिस्पॉन्स मिळतात आहेत, कशामुळे माहित नाही. बाकी सगळे पळून गेले दिसतं बघा. 38. टोटल स्ट्रेंथ इज 62. काय करणार बघा, अनफॉर्च्युनेट थिंग्स. दुर्दैव म्हणू आपण. आज आज किती तारीख बघा ना, 5. मला वाटतं शनिवार असल्यामुळे कुठेतरी गेले फिरायला. यस हॅलो. शनिवार रविवार गायब. काय माहित बघा. स्ट्रेंथ इज 38 आउट ऑफ 62. 52% प्रेझेंट येत आहे. आज पृथ्वी आहे. युद्ध होण्याची कारण कळतात का हो? काय आहेत? हॅलो हॅलो. समजतंय का बघा. एकमेकांची जबाबदारी घेणं बंद झालेलं आहे. रिस्पॉन्सिबिलिटीज. आणि रिस्पॉन्सिबिलिटीज घ्यायच्या बंद झाल्या की नातेसंबंध तुटतात. ह्याचा प्रत्यय तुम्हाला भविष्यामध्ये जोरात येणार आहे. दोन गोष्टी असतात, ठेस लागल्यानंतर शहाणं होणं आणि ठेस लागायच्या आधी शहाणं होणं. कुठलं चांगलं? हॅलो. चांगलं कुठलं? काही जणांना सवय असते, जायचं त्या दगडावरती पाय मारायचा, रक्त बंबाळ करून मग समजून घ्यायचं की ठेस लागत असते. आणि काही जण समजून घेतात की दगड आहे तिकडे आहे, ठेस लागते, जपून जायचंय. मग आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये जायचं हे तुम्ही ठरवा. यस हॅलो. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. एक्सचेंज मीन्स शेअरिंग आहे, वाटणं आहे, वाटप करणं आहे. देवाणघेवाण म्हणजे दोन अर्थ आहेत बघा. मी काहीतरी देणार तुम्हाला आणि तुम्ही मला काहीतरी देणार, त्याला म्हणायचं एक्सचेंज. पण त्याच्यासोबत शेअरिंग पण आहे, म्हणजे मी फक्त माझ्याकडे बरंच काय आहे, मी फक्त वाटतोय, त्याला पण एक्सचेंज म्हणतात. माझ्यापाशी काही फिलिंग्स आहेत, त्या फिलिंग्स मी शेअर करतोय. लव्ह इज द फिलिंग विच कॅन बी शेअर्ड अँड ट्रस्ट इज द फिलिंग विच कॅन बी शेअर्ड अँड care is the feeling which can be shared. All 9 values which we have seen, all these values are shareable values. And if we are sharing all these 9 values in our family, then only our relationships we can consider with strong bond म्हणूया आपण. समजतंय का बघा. एक्सचेंज म्हणजे फक्त एक्सचेंज नाहीये, देणं आणि घेणं नाहीये. जर एखाद्यापाशी जास्त असेल तर तो फक्त देऊ शकतो, म्हणून शेअरिंग हा शब्द आहे, लक्षात घ्या. एक्सचेंज मीन्स शेअरिंग ऑर एक्सचेंजिंग आहे. काय कशाचं आहे? फिजिकल फॅसिलिटीज. आणि ह्याच्यासोबत मी व्हॅल्यूज पण जोडतोय बरं का.
फिजिकल फॅसिलिटीजचं शेअरिंग आहे, फिजिकल फॅसिलिटीजचं देवाणघेवाण आहे. फिजिकल फॅसिलिटीज म्हणजे मनी आला, त्याच्यामध्ये जमीन आली, गाडी आला, बंगला आला, हिरे आले, मोती आले, पेट्रोल आलं, डिझेल आलं, मोठ्या लेवलवरती आहे ना. दोन देशांमध्ये एक्सचेंज होतोय. गल्फ कंट्रीज कडून आपल्याला पेट्रोल भेटतंय, आपण त्यांना काहीतरी देतोय, पाणी म्हणूया आपण, पाण्याची कमतरता आहे तिकडे. आपल्या इकडे पेट्रोल जेवढ्या दराने मिळते तेवढं तिकडे पाणी तेवढं महाग मिळतंय. हॅलो हॅलो, यस Yes, sir. समजतं का बघा, गल्फ कंट्रीज. मग एक्सचेंज म्हणजे काय? शेअरिंग अँड एक्सचेंजिंग फिजिकल फॅसिलिटीज विथ व्ह्यू ऑफ, कसं कसं बघत ते करायचं आहे, विथ व्ह्यू ऑफ म्युच्युअल फुलफिलमेंट. एकमेकांची परिपूर्तता होण्यासाठी शेअरिंग करायचंय, एकमेकांची परिपूर्तता होण्यासाठी एक्सचेंज करायचं आहे फिजिकल फॅसिलिटीजचं, भौतिक सुविधांचं देवाणघेवाण. नॉट विथ दी ऑब्सेशन फॉर प्रॉफिट. लाभ उन्माद असा शब्द आपण समजून घेतला ऑब्सेशन फॉर प्रॉफिटचा. म्हणजे झालेल्या नफाचा मी एकटाच मालक असं न मिरवता, येतं का लक्षात बघा, व्हॉट एव्हर फिजिकल फॅसिलिटीज वी हॅव अर्नड म्हणूया आपण इन द फॉर्म ऑफ प्रॉफिट, that we will have to share, that we will have to exchange with others by ensuring mutual fulfillment. परस्परां आपापसामध्ये एकमेकांची परिपूर्तता होण्यासाठी केलं गेलेलं ते शेअरिंग आणि एक्सचेंज आहे. कळलं का अर्थ एक्सचेंजचा? हॅलो हॅलो, येस Yes, sir. द शेअरिंग इज विद इन फॅमिली आहे, कुटुंबामध्ये तर शेअरिंग झालंच पाहिजे. ऑर टू एक्सटेंट वन हॅज बीन एबल टू ऍक्सेप्ट रिलेशनशिप्स. समाजामध्ये किंवा शेजारी पाजारी जे काही रिलेशनशिप्स असतील त्यांना पण स्वीकारणं आणि तिथे पण एक्सचेंजची भावना ठेवणं. आता ही भावना नाही आहे, ऍक्च्युली डायमेन्शन आहे हा ह्युमन ऑर्डरचा, मानवी व्यवस्थेचा 5वा डायमेन्शन आहे. हा 5वा डायमेन्शन आपल्या घरामध्ये असला पाहिजे, कुटुंबामध्ये असला पाहिजे. अशी एक चर्चा ऐकली मी, जिकडे लॉकडाऊन पहिला पडला होता ना, कडक लॉकडाऊन 1, त्यावेळेस बऱ्याच जणांनी मदत केली. लॉकडाऊन 2 मध्ये झालं कसं की त्यांना स्वतःलाच पुरलं नाही. हॅलो, येतं का लक्षात? विचार करा. हॅलो, येस. मदत किती करणार आपण आहे? आपल्यापाशी जेवढं आहे तेवढी मदत करणार, बरोबर का? हॅलो, दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये मदत करणं बंद झालेलं आहे. 3रा 4था 5वा लॉकडाऊन नशिबाने आलेला नाहीये, चांगली गोष्ट आहे बघा. पण दुसऱ्या पद्धतीने युद्धच दिसलंय पृथ्वीवरती. त्या करोनाने निदान वेगळ्या पद्धतीने माणसं मेली असती, इकडे आपण माणसं मारायला चालू केले जातात. येस हॅलो, Yes, sir. Yes, sir. पृथ्वीवरून मानवजात संपवण्यासाठी त्या 2 देशामध्ये युद्ध चालू झालेलं आहे बघा. आणि ते जर लवकर मिटलं नाही तर पृथ्वीचे 2 तुकडे होतील. विचार करा. आता एक पृथ्वी आहे, ती 2 तुकड्यामध्ये विभागली जाईल. त्याचा पण विचार केला पाहिजे. म्हणून भांडणं झाली नाहीत पाहिजे. भांडणाची सुरुवात ही सेल्फ पासून होत असते. बॉडीच्या आतमध्ये बसलेला सेल्फ आणि शरीर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा भांडण होत असते. नंतर भांडण कुठं? घरामध्ये. नंतर भांडण कुठं? समाजामध्ये. नंतर भांडण कुठे? गावामध्ये. नंतर भांडण तालुक्यामध्ये. नंतर भांडण कुठे? जिल्ह्यामध्ये. नंतर भांडण कुठे? राज्यांमध्ये. नंतर भांडण कुठे? देशामध्ये. नंतर भांडण कुठे? 2 देशांमध्ये. नंतर भांडण कुठे? खंडाखंडांमध्ये. आपण आशिया खंडात राहतो. यस हॅलो, Yes, sir. त्याच्यामुळं भांडण झाली नाहीत पाहिजे, लक्षात घ्या. त्याच्यासाठी राईट अंडरस्टँडिंग अँड राईट फिलिंग्स, योग्य समज आणि योग्य भावना. बियॉन्ड दॅट इज एक्सचेंज. म्हणजे हे जे काही आहे शेअरिंग नातेसंबंधांचं, त्याच्या पलीकडं आहे ऍक्च्युली एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण. म्हणजे थ्रू शेअरिंग अँड एक्सचेंज ऑफ फिजिकल फॅसिलिटी each family can have all that
इज नीडेड, म्हणू किंवा दॅट नीड्स. होतं काय, ज्यावेळेस शेअरिंग करतो आपण गोष्टींना, फिजिकल फॅसिलिटीजना, त्यावेळेस समाजामधल्या सगळ्या घरांमध्ये समृद्धी येते. विचार करा ना, विचार करा बरं का. पॅन्डेमिक सिच्युएशन आहे, इथे हा समाज आहे असं समजा, इथे एक फॅमिली आहे, इथे राहिलेल्या 3-4 फॅमिली आहेत, बरेच फॅमिलीज आहेत. एकच फॅमिली काय आहे, फिजिकल फॅसिलिटीजनी समृद्ध आहे, बाकीच्या सर्व फॅमिलीज ह्या गरीब फॅमिली आहेत. पॅन्डेमिक सिच्युएशन आली, ऑब्व्हियसली ह्या 4ही फॅमिली मिळून ह्या कुटुंबावरती आक्रमण करणार आहेत. हॅलो, दुर्दैवाने ते झालेलं नाहीये. चौथा, पाचवा, तिसरा, चौथा जर लॉकडाऊन आला असता तर 100% हे घडलं असतं. हॅलो हॅलो, येस Yes, sir. त्याच्यामुळे समाजामध्ये ऍक्च्युली बघा आहे ना, न्याय व्यवस्था, टॅक्सेशन, टॅक्स लावला जातो, कर वसूल केला जातो, पण तो कर वसूल केल्यानंतर त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत जात नाहीये म्हणूया ना. फिजिकल फॅसिलिटीज, रस्ते बांधणी म्हणा, हे कशामुळे, तर मनी इज एव्हरीथिंग. प्रत्येकाला पैसा खायला पडलेला आहे. मग उद्या अधिकारी झाल्यानंतर तू काय करणार आहे, पैसाच खाणार आहे, काम करणारच नाही. लक्षात घ्या, रस्त्याची कामं 3-4 करोडची असतात. आणि मोठे मोठे रस्ते जर पाहिले बरं का, पुण्या साईडला जर तुम्ही चालला, मुंबई साईडला जर चालला तिकडे, तर आपल्या घरांपेक्षा मोठे रस्ते झालेत. बघितलं का? हॅलो, त्या आजूबाजूला रस्त्याच्या राहणाऱ्यांची घरं बारकी आहेत. काही खेडेगाव पाहिली मी बरं का, तर त्याच्यापेक्षा डबल उंच रस्ते बांधणीचं काम चालू आहे. हॅलो हॅलो, Yes, sir. ह्याचा विचार झाला पाहिजे. व्हॉट इज ऍक्च्युली रिअली नीडेड हे कळलं पाहिजे. गोष्टी बऱ्याच अवघड होऊ शकतात बरं का. आपण इकडे कॅमेरामध्ये असल्यामुळे जास्त बोलू नाही शकत आहे. मी जातोय पुढे. कळलं का हे? एक्सचेंज कळलं का? स्टोरेज काय समजून घेऊया. हॅलो, येस, स्टोरेज म्हणजे साठवणूक. सो स्टोरेज इज अन प्रिझर्विंग फिजिकल फॅसिलिटीज, म्हणजे फिजिकल फॅसिलिटीजचं संवर्धन करणं, जतन करणं म्हणजे स्टोरेज आहे. प्रिझर्वेशन म्हणजे जतन करणं, स्टोरेज म्हणजे काय, जतन करून ठेवणं आहे. फरक आहे दोन्हीत. बरेच जण सेव्हिंगच करत नाहीत. आज पगार झाला की उद्या रिकामा मॉलमध्ये जाऊन. हॅलो, मग किती जरी पगार असला, करोड रुपये जरी पगार असला, लाख रुपये जरी पगार असला, पॅकेज जरी 10 लाखाचं पॅकेज जरी मिळलं आहे, आज पगार झाला ना उद्या मॉलमध्ये उडवून आला ना, सगळा घालवून टाकला पैसा ना, चालेल का? हॅलो हॅलो, म्हणजे काय, प्रिझर्विंग फिजिकल फॅसिलिटीज हे पण कळलं पाहिजे. त्याला स्टोरेज म्हणतोय आपण. पण हे कधी आहे हे पण महत्वाचं आहे. बघा ना, स्टोरेज कधी आहे, आफ्टर द फुलफिलमेंट ऑफ नीड्स. आपल्या गरजा भागल्यानंतर साठवायचं आहे. काही जण गरजा न भागवताच साठवायला लागलेत. त्याला मग लाईफ म्हणायचं का, जगणं म्हणायचं का, ह्याचा पण विचार करा. येस हॅलो, Yes, sir. मग हे असं साठवून ठेवल्यामुळे, फिजिकल फॅसिलिटीजचं प्रिझर्विंग केल्यामुळे, संवर्धन केल्यामुळे, जतन केल्यामुळे काय होणार आहे, सो दॅट त्याच्यामुळे इट इज अवेलेबल आहे, तो आपल्याला उपलब्ध होणार आहे. वेन रिक्वायर्ड, ज्या वेळेस आपल्याला आवश्यकता असणार आहे त्यावेळेस आपण ते उपलब्ध होणार आहे आपल्याला, आणि आपण ते वापरू शकणार आहे. त्याच्यासाठी फिजिकल फॅसिलिटीजचं प्रिझर्विंग करायचं आहे, स्टोरेज करायचं आहे. त्याच्यामुळे काय होईल मग, दिस इज डन with view of mutual fulfillment and not with the obsession for accumulation or exploitation. शोषण करून गोळा नाही करून ठेवायचा आहे, जतन नाही करून ठेवायचं आहे. हॅलो, समजतंय का? बघा, इन व्ह्यू ऑफ म्युच्युअल फुलफिलमेंट, आपापसामध्ये एकमेकांची परिपूर्तता होण्यासाठी साठवून ठेवायचं आहे, ना की
नॉट विथ द ऑब्सेशन फॉर अक्युम्युलेशन ऑर एक्सप्लॉयटेशन. नुसतंच गोळा नाही करायचं आहे शोषण करून, त्याला म्हणायचं स्टोरेज. किती अर्थ मोठा आणि महत्वाचा आहे, कळतंय का हो? चलो, येस येस. Yes, sir. तर इकडे पाचीच्या पाची डायमेन्शन्स ऑफ ह्युमन ऑर्डर आहे ना, मानवी व्यवस्थेचे 5 पैलू आपण पाहिले. आणि थोडस 10 मिनिट एक्सटेंड करूया का? आपलं सेशन थोडं 10 मिनिट लेट झालं. हॅलो, येस हॅलो, येस ऑर नो आहे ना? Yes, Yes, sir. sir. ज्यांना जायचंय, ज्यांना जायचंय, ठीक आहे, काय बघा ना, ज्यांना जायचंय ते जाऊ शकतात. हा, पाचही डायमेन्शन्स कळले का मानवी व्यवस्थेचे, ह्युमन ऑर्डरचे? हॅलो, अभ्यास आहे ना, एक एक डायमेन्शन हे एक एक विषय आहे. जर तुम्ही खोलामध्ये जाऊन शिकायला गेला तर समजून घ्या. एमपीएससी युपीएससी साठी 250 मार्काचा निबंध लिहायला लागतो. एवढं मग वाचन पाहिजे. एसे रायटिंग म्हणून पहिला पेपर असतो युपीएससी ला. युपीएससी म्हणजे राज्य लेवलला, हा केंद्र बरं का, केंद्र लेवलला. सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये जर घुसायचं असेल तर युपीएससी. आणि राज्य सरकार म्हणजे काय, राज्यामध्ये जर गव्हर्नमेंट अधिकारी म्हणून काम करायचं असेल तर एमपीएससी. बरोबर का हो? हॅलो, राज्यसेवा आयोग. Yes, sir. राज्यसेवा आयोग. आणि ते काय, लोकसेवा आयोग. लोकसेवा आयोग सेंट्रल ह्याच्यामध्ये. आपण पुढचा पॉइंट घेऊया, 10 मिनिट. स्कोप म्हणजे व्याप्ती. कशाची व्याप्ती बघा, हार्मनी फ्रॉम फॅमिली ऑर्डर टू वर्ल्ड फॅमिली ऑर्डर. हार्मनी म्हणजे सुव्यवस्था. कुठून कुठे, फ्रॉम फॅमिली ऑर्डर म्हणजे कुटुंब व्यवस्थेपासून वर्ल्ड फॅमिली ऑर्डर म्हणजेच काय तर अख्ख्या जगाला कुटुंब समजणं, अशी व्यवस्था निर्माण करणं. हा स्कोप आहे ऍक्च्युली. कशाचा? समाजाचा. समाज म्हणजे फक्त आपलं गाव, आपला तालुका एवढंच नाही बघायचं आहे. हॅलो, Yes, sir. हा, कुठून कसं बघायचंय, त्याचा स्कोप काय आहे ना. सोसायटी इथे म्हणलेलं आहे, द स्कोप ऑफ द सोसायटी इज फ्रॉम द फॅमिली ऑर्डर टू द वर्ल्ड फॅमिली ऑर्डर. आपल्या कुटुंब व्यवस्थेकडून जागतिक कुटुंब व्यवस्थेकडे जाणं, त्यालाच काय म्हणतोय आपण, युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर आहे, सार्वत्रिक मानवी व्यवस्था. Every human being has a role in one or more of the societal systems. या पृथ्वीवरती प्रत्येक ह्युमन बिईंग हा, ज्या काही सामाजिक व्यवस्था आहेत, त्याचा प्रत्येकाची काही ना काही भूमिका आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही घरामध्ये असल्यानंतर तुमची कुटुंबामधली काहीतरी भूमिका आहे. ज्यावेळेस तुम्ही शिक्षण व्यवस्थेमध्ये येता त्यावेळेस तुम्ही विद्यार्थी म्हणून तुमचं काहीतरी भूमिका आहे का हो? हॅलो, Yes, sir. ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता, आरोग्य व्यवस्था म्हणतो आपण तिकडे, पेशंट म्हणून किंवा डॉक्टर म्हणून, त्यावेळेस पण तुमचा काहीतरी रोल असणार आहे. म्हणजे समाजाशी आपला काही ना काही भूमिका आहेत. मग तिथे म्हणलं ना, स्टार्टिंग फ्रॉम द फॅमिली ऑर्डर आहे, सुरुवात मात्र कुटुंबापासून होते. देन फॅमिली क्लस्टर. आता हे जे आहे ते मला वाटतं मी सांगितलं तुम्हाला. येस, मग अशी आपण चर्चा केली, फॅमिली ऑर्डर टू फॅमिली क्लस्टर ऑर्डर, त्याला विलेज म्हणायचं. कसं बघा ना, समजून घेऊ आपण, ठीक आहे. फॅमिली ऑर्डर आहे, फॅमिली ऑर्डर म्हणजे कुटुंब व्यवस्था. ह्याच्या आधी जर काय असेल तर ते काय असेल हो? हॅलो, सेल्फ अँड बॉडी. हॅलो, त्यालाच आपण ह्युमन बिईंग म्हणतोय. हॅलो, म्हणजे आपण इंडिव्हिज्युअल. हॅलो, Yes, sir. हा, आणि फॅमिली मेंबर्स म्हणजेच आपली फॅमिली ऑर्डर झाली, ती आहे ना कुटुंब व्यवस्था. फॅमिली क्लस्टर ऑर्डर म्हणजे काय, बऱ्याच फॅमिली एकत्र आल्या. क्लस्टर म्हणजे समूह, ग्रुप, ज्याला समाज न म्हणता, ऍक्च्युली ह्या सगळ्याला समाज म्हणायचा. ह्याचा स्कोप एवढा मोठा आहे, समाजाला इथंच नाही संपवायचं आहे. बऱ्याच फॅमिली एकत्र आल्यानंतर त्याला आपण गल्ली म्हणतो किंवा वस्ती म्हणतो किंवा वाडी म्हणतो
वाडा म्हणतो, काय बघा ना काय म्हणतात. आणि अशा बऱ्याच वस्त्या एकत्र आल्यानंतर एक खेडगाव तयार होतं, विलेज ऑर्डर. गाव व्यवस्था. बरेच खेडेगाव एकत्र आल्यानंतर काय होतंय, सिटी. बऱ्याच सिट्या एकत्र आल्यानंतर एक डिस्ट्रिक्ट, ज्याला आपण जिल्हा म्हणतोय. बरेच जिल्हे एकत्र आल्यानंतर एक राज्य तयार होतं. 36 जिल्हे एकत्र आल्यानंतर महाराष्ट्र राज्य तयार झालं आपलं. यस, महाराष्ट्र Yes, sir. राज्य. आपलं कॉलेज हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. असे 36 जिल्हे आहेत, एकत्र आल्यानंतर महाराष्ट्र राज्य तयार झालं. असे बरेच राज्य एकत्र आल्यानंतर 28 का 29 आहेत, काहीतरी आकडा मला कुठल्या तरी डिव्हिजननी सांगितला. असे सगळे राज्य आहे, असे सगळे स्टेट एकत्र आल्यानंतर नेशन ऑर्डर होते. नेशन ऑर्डर म्हणजे देश व्यवस्था. असे बरेच देश एकत्र आल्यानंतर कॉन्टिनेंट ऑर्डर म्हणू आपण त्याला, खंड व्यवस्था. असे 7 खंड आहेत पृथ्वीवरती, आणि हे 7ही खंड, समुद्र आणि बर्फ हे सगळं मिळून ऍक्च्युली पृथ्वी, अर्थ, त्याला म्हणायचं वर्ल्ड फॅमिली ऑर्डर, WFO. कळलं का हो? हॅलो. Yes, sir. तर इकडे आपण थांबतोय बरं का. आपला हा टॉपिक एंड होण्याच्याच मार्गावर आहे. हा एंड झाल्यानंतर राहतो एकच, हाऊ टू मेंटेन हार्मनी इन दी नेचर, आणि आपला सिलेबस संपेल. आणि थांबूया. Yes, sir. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. बाय.